अवघ्या 16 जागा आल्यामुळं भाजपला एक मोठा सेटबॅक हा सांगली जिल्ह्यात बसलेला आहे. आता ह्या 16 जागांपैकी 9 जागा या गोपीचंद पडळकर यांनी मोठ्या ताकदीने निवडून आणलेल्या आहेत. म्हणजे जतमध्ये त्यांनी अतिशय मोठी दमदार कामगिरी केलेली आहे. जतमध्ये 9 जागांपैकी 8 जिल्हा परिषद सदस्य हे गोपीचंद पडळकर यांनी निवडून आणलेत आणि आटपाडी तालुक्यामध्ये त्यांच्या वहिन्या आहेत ज्या माधवी ब्रह्मानंद पडळकर त्या निवडून आल्या. त्यामुळं 16 पैकी 9 ही संख्या एकट्या गोपीचंद पडळकर यांची आहे. पलूस कडेगावमध्ये विश्वजित कदमांनी क्लीन स्वीप दिल्यामुळं पलूस कडेगावमध्ये तिथं शरद लाड हे यांचं इन्कमिंग झालेलं होतं. 2 देशमुख बंधूंचं संग्राम देशमुख आणि पृथ्वी देशमुखांचं मनोमिलन झालं होतं. तरीसुद्धा तिथं पलूसच्या 4 जागा आणि कडेगावच्या 4 जागा विश्वजित कदमांनी जिंकलेल्या आहेत. त्यामुळे तिथंही भाजपला जागा मिळालेली नाही. त्यामुळं भाजपला 6 तालुक्यांमध्ये एकही जिल्हा सदस्य नसण्याची नामुष्की आली म्हणजे 10 पैकी आणि एकेका तालुक्यामध्ये एक जागा अशा प्रकारची व्यवस्था आहे. त्यामुळे भाजपला निश्चितच आत्मचिंतन करण्याची गरज आहे. भाजपचं मोठ्या प्रमाणात इन्कमिंग हे या जिल्हा परिषद निवडणुका असतील, महापालिका निवडणुका असतील, विधानसभेनंतर झालेलं होतं. नमस्कार, मी हनुमंत मोहिते, हनुमंत मोहिते .सोनेरा या माझ्या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे. जिल्हा परिषद निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि याच्यामध्ये अतिशय धक्कादायक निकाल लागले आहेत. भाजप हा नंबर 1चा पक्ष होईल अशी परिस्थिती सध्या होती, कारण भाजप देशात, राज्यात आणि सगळीकडे सत्तेवर आहे. जगातला हा 1 नंबरचा पक्ष असा त्यांचा पक्षाकडून दावा केला जातो. त्यांची सदस्य संख्या सुद्धा सांगलीमध्ये सर्वात जास्त आहे आणि त्यांचे पालकमंत्री सुद्धा आहेत, त्यांचे 4 आमदार पण आहेत, अनेक सत्तास्थानं त्यांच्याकडे आहेत. असं असताना सुद्धा सांगली जिल्हा परिषदेच्या 61 जागांपैकी अवघ्या 16 जागा या भाजपला मिळालेल्या आहेत. त्यामुळं भाजपला आत्मचिंतनाची गरज निर्माण झालेली आहे. भाजपला आत्मपरीक्षण करण्याची वेळ आलेली आहे. याच्यामध्ये भाजपचा प्रचार मोठ्या जोमात सगळ्यात तिथल्या आमदारांनी केलेला होता. स्वतः पालकमंत्र्यांनी चंद्रकांत पाटील यांनी अनेक ठिकाणी सभा घेतलेला होता आणि पालकमंत्र्यांनी असं सांगितलं होतं की आम्हाला सर्वेनुसार 61 पैकी 34 जागा मिळतील, कदाचित त्या 2-3 वाढतील पण, आणि काही जागा काठ्यावर आहेत त्या आम्ही काढण्यासाठी प्रयत्न करू असं त्यांनी सांगितलेलं होतं. अशाच प्रकारची गोष्ट त्यांनी महानगरपालिकेत केली होती. त्यावेळेस 55 जागा येतील असं सांगितलं होतं, पण प्रत्यक्षात त्यांच्या 39 जागा आल्या. त्यामुळं 39 अधिक 16 असं 55 जागा गाठण्यात त्यांना यश आलं, राष्ट्रवादीच्या 16 जागा घेऊन. आता याचं नेमकं सांगलीत काय करणार असा प्रश्न झालाय. पण अवघ्या 16 जागा आल्यामुळं भाजपला एक मोठा सेटबॅक हा सांगली जिल्ह्यात बसलेला आहे. आता ह्या 16 जागांपैकी 9 जागा या गोपीचंद पडळकर यांनी मोठ्या ताकदीने निवडून आणलेल्या आहेत. म्हणजे जतमध्ये त्यांनी अतिशय मोठी दमदार कामगिरी केलेली आहे. जतमध्ये 9 जागांपैकी 8 जिल्हा परिषद सदस्य हे गोपीचंद पडळकर यांनी निवडून आणलेत आणि आटपाडी तालुक्यामध्ये त्यांच्या वहिन्या आहेत ज्या माधवी ब्रह्मानंद पडळकर त्या निवडून आल्या. त्यामुळं 16 पैकी 9 ही संख्या एकट्या गोपीचंद पडळकर यांची आहे आणि उरलेल्या संख्येमध्ये जी 6 संख्या आहे ती आपली सुधीर गाडगीळ आणि सुरेश खाडे यांचे आहे. सुरेश खाडेने अतिशय ताकदीनं प्रचार भाजप मिरज पूर्व भागामध्ये केला आणि त्यांना 6 जागा मिळवण्यात त्यांना यश आलं. त्यामुळे तो जो तिथला त्यांचा बालेकिल्ला मिरजचा आहे तो करण्यामध्ये यशस्वी झाले. याउलट वाडव्यामध्ये एक कामेरीची जयराज पाटील यांची जी जागा आहे तेवढीच फक्त भाजपला एक वेगळी जागा मिळाली. अशा प्रकारे 16च संख्या त्यांची झालेली आहे. सांगली जिल्ह्यातल्या जवळजवळ 6 तालुक्यांमध्ये भाजपला जिल्हा परिषदेची एकही जागा मिळालेली नाही. शिराळामध्ये त्यांचे आमदार सत्य देशमुख असताना सुद्धा शिराळा तालुक्यात एकही जागा भाजपला मिळाली नाही. तिथं ज्या सत्य देशमुख यांची कन्या आहेत त्या जनस्वराज्याकडनं साई तेजस्वी देशमुख या उभारलेल्या होत्या. भाजपच्या चिन्हावर तिथं बाकीचे लोक उभारले, त्यामुळे तिथं एकही जागा मिळालेली नाही. पलूस कडेगावमध्ये विश्वजित कदमांनी क्लीन स्वीप दिल्यामुळं पलूस कडेगावमध्ये तिथं शरद लाड हे यांचं इन्कमिंग झालेलं होतं. 2 देशमुख बंधूंचं संग्राम देशमुख आणि पृथ्वी देशमुखांचं मनोमिलन झालं होतं. तरीसुद्धा तिथं पलूसच्या 4 जागा आणि कडेगावच्या 4 जागा विश्वजित कदमांनी जिंकलेल्या आहेत. त्यामुळे तिथंही भाजपला जागा मिळालेली नाही. खानापूर तालुक्यात सुद्धा सुहास बाबर यांनी क्लीन स्वीप दिलेला आहे. तिथं वैभव पाटील आणि गोपीचंद पडळकर यांच्या युतीमुळं एकही जागा भाजपच्या पदरात पडलेली नाही. त्यामुळे तिथं भाजपची अडचण झाली आणि तासगाव कोटेमा काळामध्ये भाजपची ताकद अतिशय कमीच होती. त्यामुळे तिथं जागाच त्यांनी फार लढवलेल्या नव्हत्या. पंचायत समिती जागा त्यांची आल्या, पण जिल्हा परिषदेची एकही जागा तासगाव कोटेमा काळामध्ये भाजपची आलेली नाही. तर भाजप यश या अवघ्या 4 तालुक्यांमध्ये पुरतं मर्यादित. त्यातल्या 2 तालुक्यामध्ये फक्त एकच जागा म्हणजे आटपाडीमध्ये 1 जागा आणि वाळव्यात 1 जागा आहे आणि उरलेल्या सगळ्या जागा मिरज आणि जतमध्ये आहेत. त्यामुळे भाजपला 6 तालुक्यांमध्ये एकही जिल्हा सदस्य नसण्याची नामुष्की आली म्हणजे 10 पैकी आणि एकेका तालुक्यामध्ये एक
जागा, अशा प्रकारची व्यवस्था आहे. त्यामुळे भाजपला निश्चितच आत्मचिंतन करण्याची गरज आहे. भाजपचं मोठ्या प्रमाणात इन्कमिंग हे या जिल्हा परिषद निवडणुका असतील, महापालिका निवडणुका असतील, विधानसभेनंतर झालेलं होतं. जयश्री पाटील त्यांच्याकडे आलेल्या होत्या सांगलीमध्ये, पृथ्वीराज पाटील आलेले होते, वैभव पाटील विट्याचे आलेले होते, त्यानंतर शरद लाड तिथं आलेले होते आणि मोठ्या प्रमाणात इन्कमिंग छोट्या मोठ्या प्रमाणात झालेलं होतं. पण तरीसुद्धा जिल्हा परिषदेमध्ये मात्र ते दिसलं नाही. मागच्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजपला 26 जागा मिळाल्या होत्या, पण यावेळेला त्यांना 16 जागांवर फक्त यश मिळालेले. त्यामुळं त्यांची अडचण झाली. उलट काँग्रेसला मागच्या वेळेला 9 जागा मिळाल्या होत्या, पण यावेळी 11 जागा मिळवल्या. म्हणजे सतीश देशमुख सारखा मोठा बडा चेहरा, जयश्रीताईंसारखा बडा चेहरा जाऊन सुद्धा काँग्रेसनं यश मिळवलं. मागच्या वेळेला पलूस कडेगावमध्ये यश कमी मिळालं, त्यामुळे ती भरपाई काँग्रेसनं इथं काढली. त्यामुळं भाजपनं या सगळ्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे अशी परिस्थिती आहे. पालकमंत्री म्हणून आता चंद्रकांतदादा पाटील यांना पक्षाच्या अंतर्गत गटबाजीकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे एका बाजूला सम्राट महाडिक, राहुल महाडिक, सतीश देशमुख यांच्याबद्दल असेल, तिकडं पृथ्वीराज देशमुख, संग्राम देशमुख यांच्याबद्दलचं असेल, किंवा इकडे गोपीचंद पडळकर आणि बाकीच्या आमदारांच्या बद्दल असेल, सुरेश खाडे, त्यानंतर सुधीर गाडगीळ यांच्याबरोबर इकडे शेखरियान आमदार, या सगळ्या गोष्टींची असेल, तर ह्या सगळ्या गोष्टीची इंटरनल जी गटबाजी आहे त्याच्याबद्दलचा एक मोठा निर्णय चंद्रकांतदादा पाटील यांना घ्यावा लागेल, की एवढ्या इन्कमिंग होऊन सुद्धा आपल्याला जागा का कमी मिळाल्या. आणि जे आपण नेहमी सांगतो, लाडक्या बहिणी असतील, शेतकरी सन्मान योजना असेल, मोठ्या मोठ्या प्रकारचे पूल झालेले आहेत, रस्ते बऱ्यापैकी झाले आहेत, असं असताना यश न मिळणं हा मोठ्या नामुष्कीजनक विषय आहे. त्यामुळे भाजपला या सगळ्या गोष्टीचं आत्मप्रश्न करावं लागेल. आपल्या पक्षाच्या संघटनेची पुनर्रचना करणं, आपल्या नेतृत्वाची पुनर्रचना करणं आणि आपला विकासाचा अजेंडा पुन्हा जनतेसमोर जाण्यासाठीची एक प्रभावी यंत्रणा निर्माण करणं, या गोष्टी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना कराव्या लागतील. अन्यथा पक्षाला पुन्हा मोठ्या अडचणीला तोंड द्यावं लागू शकतं.